महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 4 जिल्हाधिकारी सोलापूर पुणे ज्याअर्थी पथविक्रेता अधिनियम 2014 अन्वये पथविक्रेता यांचे सदस्यांची निवडणूक 2024 प्रक्रियेअंतर्गत संदर्भ क्रमांक 3 अन्वये निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केलेला आहे। सदर निवडणूक कार्यक्रम अंतर्गत प्राप्त झालेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी करून वैध नामनिर्देशनाची यादी संदर्भ क्रमांक 4 अन्वये प्रसिद्ध करण्यात आली आहे। ज्याअर्थी पथविक्रेता अधिनियम 2014 मधील अनुसूची नियम 10 मधील नियम 11 नुसार ज्या उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे वैध असल्याचे जाहीर करण्यात आले असेल त्या उमेदवारांची संख्या निवडून यावयाच्या उमेदवारांच्या संख्येपेक्षा अधिक नसेल तर निवडणूक निर्णय अधिकारी अशा सर्व उमेदवारांची नावे घोषित करेल आणि परिच्छेद 10 अन्वये निश्चित केलेली उमेदवारी मागे घेण्याचा दिवस समाप्त झाल्यानंतर नगर विक्रेता समितीत यथोचितरित्या ते निवडून आल्याचे जाहीर करेल असे नमूद आहे। त्याअर्थी ज्या उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे वैध असल्याचे संदर्भ क्रमांक 4 अन्वये जाहीर करण्यात आले ज्या उमेदवाराची नावे घोषित करण्यात येत असून नगर विक्रेता समितीत यथोचितरित्या ते निवडून आल्याचे जाहीर करण्यात येत आहे। निवडून आलेले उमेदवार याप्रमाणे संतोष दादाराव शिंदे, सादिक मेहबूब नदाफ, इजवर खान, अजमुद्दीन पठाण, नूरजहान फरीद शेख, अनिलता दशरथ कोळी, जावेद जब्बार सगरी, ख्वाजाभाई मिरासाब करजगी। नमस्कार। पहिल्यांदा मी सर्वांचे मित्रांचे आपल्या झरपी जिल्हा परिषद सर्वांचे माझ्यासारखा लहान एक माणसाची यांनी सर्वांनी शुभेच्छा दिली। मी यांना मनापासून धन्यवाद देतो। बरेचसे मोठे पत्रकार सामाजिक संघटनेत लोक आहेत तर सर्व समाजातले मोठे लोकांनी जे माझा सत्कार केला यांना सर्वात पहिला मनापासून मी आभार व्यक्त करतो। आणि राहिले दुसरी जी आमची शासकीय पदविक्रेता म्हणून बिनविरोध निवड झालेली आहे याच्यामध्ये 8 लोकांची कमिटी निवड झालेली आहे आणि याच्यामध्ये मी सर्व या कमिटीचं काम फक्त मी 2 मिनिटात तुम्हाला 1 मिनिटात सांगतो की बाबा ह्या कमिटीचं काम काय असतं। ह्या कमिटीचं काम असं असतं की जे महापालिकेमध्ये जे मनमानी कारभार जे असतात, जे अतिक्रमण करतात, बेकायदेशीर अतिक्रमण करतात, न नोटीस न देतात, ह्या पदविक्रेता जे पेंडिंग टाउन कमिटी खाली हे आम्हाला नियम शासकीय याच्यामध्ये शासकीय बोर्डमध्ये IAS अधिकारी असतात, आयुक्त असतात। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।